टीम रेस्क्यू पुणे व भटकंती कट्टा यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोकिळेपासून रानगवा तसेच बिबट्या, वाघ यासारख्या प्राणी जर अडकला किंवा त्यांना काही मदत किंवा उपचाराची गरज असेल तर टीम रेस्क्यू हे सातत्याने प्रयत्न करत असतात. आज त्याबद्दल माहिती सांगतायत नचिकेत. सगळ्यांना गुड इव्हनिंग. नोव्हेंबरच्या पुणे भटकंती कट्ट्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी ओंकारोग सहर्ष स्वागत करतो. सध्या आपण पुण्यामध्ये खूप काय म्हणतात त्याला हॉट टॉपिक बघतोय आणि तो प्रत्येकाच्या घरापर्यंतही आलेला आहे. तो म्हणजे बिबट्या ऍक्च्युली. आणि असे हॉट टॉपिक पुण्यामध्ये गेले बरेच वर्ष चालू आहेत. मग अगदी तो बिबट्या असेल, घराच्या मागे निघणारा एखादा साप असेल, तालीमध्ये अडकलेली एखादी घार असेल, व्हॉट एव्हर. पण आपल्याला जनरली प्रश्न असा पडतो की यांचं पुढे काय होतं. कोणीतरी एक काळ्या कपड्यातली लोक येतात, त्यांना घेऊन जातात आणि पुढे काय करतात. सो त्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केले नचिकेत कुप्पार. सो टाळ्या वाजून आपण त्याचं एकदा स्वागत करूया. सो त्यांच्या संस्थेचं नाव आहे रेस्क्यू. सो इट इज डेडिकेटेड टू अॅनिमल रेस्क्यू आणि त्यांचं सेंटर पुण्याच्या इथे जवळच भुगावच्या इथे आहे. सो ऍक्च्युली रेस्क्यू संघटना कशी स्थापन झाली, त्यांचं एक्झॅक्टली काम काय आहे, अॅनिमल रेस्क्यू केले तरी कसे जातात, त्याच्या दरम्यान घडणारे जे काही अत्यंत थरारक किस्से तर ते आज नचिकेत आपल्याला सगळे उलगडून दाखवणार आहे. सो नचिकेत तुझं परत एकदा स्वागत आणि स्टेज इज युअर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. सो ओंकार म्हणाला त्याप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. मी थोडासा मध्ये मध्ये इंग्रजी शब्दांचा आधार घेईन बोलता बोलता. पण आम्ही म्हणजे किस्से आणि काय आमची साधारण 135 लोकांची टीम आहे. पण त्याला फुल टाइम एम्प्लॉईड हे व्हॉलंटिअर्स आहे सगळं. अनफॉर्च्युनेटली व्हॉलंटिअर्सना कधी कधी अकाउंटेबिलिटीचा प्रश्न येतो. मला आज वेळ नाही आहे की नाही येऊ शकत, मला बुडाला रात्री 2:30 वाजता खायला कोण घालणार, हा प्रश्न उद्भवतो भरपूरदा. सो त्यामुळे इट हॅज टू बी जॉब लाईक एनी अदर जॉब आणि तोच आमचा सुरुवातीपासून गोल राहिलेला आहे. फ्री मध्ये लोक थोडा वेळच काम करतील पण त्याच्या पलीकडे शेवटी यू कॅन लिव्ह ऑन लव्ह अँड फ्रेश एअर. त्यामुळे ते पण एक साधन निर्माण करायचा एक प्रयत्न आहे. हे संपूर्ण काम महाराष्ट्र वन विभाग रादर पुणे वन विभाग यांच्या बरोबर संलग्नपणे होतं. एखाद्या बार आऊलला, आपण बुबड खूप कॉमनली बघतो सिटीमध्ये, एखाद्या आऊलला सुद्धा पकडून त्यांना जर ट्रीट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इट्स अ शेड्यूल 1 प्रोटेक्टेड स्पीशीज. तो भारतीय आपला जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या कायद्याच्या अनुसार अनुसूची 1 मध्ये येतो. त्यामुळे एव्हरीथिंग कॅन हॅपन. नचिकेत उत्पाद ऍज अन इंडिव्हिज्युअल जाऊन तो घुबड पकडून घरात त्याचे उपचार करू शकत नाही, मी वेटनरी डॉक्टर असलो तरी सुद्धा. सो त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल दिस वर्क हॅपन्स विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि सुरुवातीपासून आमचा तसाच प्रवास राहिलेला आहे. प्रवास 2007 पासून सुरू झाला. सुरू अशा वेळेला झाला ज्या वेळेला पुण्यामध्ये रेस्क्यू अॅनिमल रेस्क्यूच्या फार काही संस्था नव्हत्या आणि नेहा पंचमिया ज्या आमच्या संस्थापिका आहेत त्यांनी ही संस्था स्थापन केली. कारण त्यांना कुठेतरी एकदा असं दिसलं की एखाद्या कुत्र्याला मदत मिळाली नाही आणि सुरुवात तिकडनं झाली. आणि जसा जसा कालांतराने आमचा प्रवास पुढे घडत गेला असं जाणवायला लागलं की मग त्या एक 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये इतर अजून भरपूर संस्था आल्या जे हे काम करत होत्या. त्यातल्या कित्येक संस्थांबरोबर आम्ही सुरुवातीला हँड होल्डिंग केलं वगैरे. 2014-15 सालापासून आमचा लार्ज अॅनिमल युनिट सुरू झालं. म्हणजे गायी, म्हशी, घोडे, उंट. कारण कुत्रा मांजरांसाठी संस्था आल्या होत्या पण या प्राण्यांसाठी नव्हत्या. गौहत्येवरती बंदी आल्यानंतर गायी सगळ्या रस्त्यावरती आल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुरू झाले. सो ते काम आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेला सुद्धा सो एव्हरी टाइम आमचं इव्होल्युशन याच्यासाठी झालंय की काय प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय आणि त्यावेळेला काय प्रॉब्लेम आहे. आणि ऍज वी हिट 2018-19 असं व्हायला लागलं की सामान्य माणसासाठी ते वन्य प्राण्यांचं हॉस्पिटल आहे असं डिस्टिंक्शन नसतं, त्यांच्यासाठी ते प्राण्याचं हॉस्पिटल आहे. त्यामुळे खारी, घारी, वटवागळ हे गेटवरती यायला लागले. आणि मग हे यायला लागल्यानंतर आम्ही ते वन विभागाला कळवायचो की आमच्याकडे असे असे प्राणी आलेत, आम्हाला परवानगी नाहीये ते ट्रीट करायची. आणि मग असं व्हायला लागलं की ते म्हणाले की तुम्ही ऑलरेडी हे करताय, तुम्ही आम्हाला पण थोडीशी मदत करा. तुमच्याकडे बऱ्यापैकी एक्सपर्टीज इन टर्म्स ऑफ इक्विपमेंट आहे. बिकॉज ऑल ऑफ यू कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेअर युअर ट्रेकर्स, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता. त्यामुळे
बऱ्यापैकी सपोर्ट आम्हाला हे काम सेफली करायला अशा काही लोकांमुळे झालं जे त्या बॅकग्राऊंडने आले. सो आज आमच्या फील्ड टीम मध्ये कितीतरी असे लोक आहेत ज्यांचं पूर्वीचं बॅकग्राऊंड वॉज माउंटेनिअरिंग, क्लाइम्बिंग. सो त्यामुळे त्या स्किलचा वापर प्राणी वाचवण्यासाठी आम्ही आता करू शकतो, सेफली प्राणी वाचवण्यासाठी. पूर्वी विहिरीत प्राणी पडला की कमरेला दावा बांधून कोणीतरी ते सोडायचं खाली आणि मग तो तसाच वर घ्यायचा, अँड दॅट बिकम्स सो अनसेफ. सो त्यामुळे नाव आणि आता इक्विपमेंट आहे उपलब्ध, मनुष्य करतात हे, तर मग ते प्राण्यांसाठी का नको, असा तो थोडासा प्रवास सुरू झाला. आणि साधारण 2019 पासून आमचा फोकस वाईल्ड लाईफ वरती शिफ्ट झाला. सो आज गेले 6 वर्ष ही संस्था इट्स डेडिकेटेड टू वाईल्ड लाईफ. या व्हिडिओच्या शेवटच्या 30-35 सेकंदात जी दृश्य आपण बघितली, एक आकडेवारी सांगतो फक्त. दिवसाला साधारण 15 ते 30 प्राणी रोज ऍडमिट होतात. या सूर्यपक्षापासून, सनबर्ड पासून ते लेपर्ड पर्यंत कुठलाही प्राणी असू शकतो. आणि साधारण 250 ते 350 प्राणी ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम सेंटरला ऍडमिटेड असतात. ऍज आय स्पीक आता सुद्धा साधारण 325 एनिमल्स आहेत आता सेंटर. सनबर्ड, इट कॅन बी अ एलिफंट, इट कॅन बी अ स्टार टॉर्टोइज विच इज अ रिलेटिव्हली कॉमन. म्हणजे कोणी कासव हातात घेऊ शकतं, त्याला काही फार स्किल लागत नाही उचलायला किंवा त्या कासवाला पकडायला. अँड एज अपोज टू दॅट तिकडे एक ऑटरचा फोटो आहे, पाणमांजराचा फोटो आहे. तो प्राणी इतका स्ट्रेस होतो की त्या प्राण्याला धरताना सुद्धा कित्येकदा तो प्राणी मरतो जस्ट टू कॅप्चर. सो तो इतका स्ट्रेस होणारा प्राणी आहे. सो इट इज अ व्हरायटी ऑफ रेंज वेअर अकॉर्डिंग टू स्पीशीज स्ट्रॅटेजीज बदलाव्या लागतात, त्या डेव्हलप कराव्या लागतात. आणि त्यामुळे तो प्रवास रोज नवीन काहीतरी स्टोरी असते. नेक्स्ट. सो त्या आमच्या फाउंडर आहेत नेहा पंचमिया, ज्यांनी ही संस्था सुरू केली. आणि सुरू करायचा उद्देश आजही तोच आहे की डिस्ट्रेस पासून प्राण्यांना वाचवणं, व्हॉट एव्हर काइंड इट माइट बी. सो त्यामुळे जेवढं जमेल तेवढं प्राण्याला कुठल्याही प्रकारची दुय्यम ट्रीटमेंट मिळाली नाही पाहिजे, कारण तो प्राणी आहे. जस्ट बिकॉज ही इज अन ॲनिमल वी शुड नॉट मेक लाईक कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. हा आपला साधारण फोकस असतो. आपण आज त्या वरच्या सेक्शन वरती जास्त बोलणार आहोत, कारण की काहीतरी हार्नेस लावून कुठेतरी खाली उतरणं, त्या मांज्यामधनं रिच अँड रेस्क्यू पोल वापरून, तो जो एक्सटेंडेबल पोल दिसतोय उजवीकडे, तो पोल वापरून घार खाली काढणं इज ऑल्सो अ काइंड ऑफ टेक्निकल रेस्क्यू बिकॉज यू रिक्वायर अ स्पेशलाइज्ड इक्विपमेंट फॉर इट. तुम्ही ते झाडावर चढून करू शकत नाही कित्येकदा, किंवा सगळे झाडावर चढू शकत नाही. सो त्यामुळे दोज आर द काइंड ऑफ ऑपरेशन्स दॅट वी जनरली केटर टू. नेक्स्ट. टेक्नॉलॉजीचा वापर जेवढा करता येईल तेवढा करतो. थर्मल ड्रोन्स आम्ही आता खूप वापरतो, कारण दे हॅव बीन अ लाईफ सेव्हर फॉर अस. रात्रीच्या वेळेला जेव्हा तरस, बिबट्या असे प्राणी कुठेतरी सापडले, आढळले, जखमी आहेत, तर हे सगळ्यांना माहिती आहे की या प्राण्याला पकडताना काय करावं लागतं. तर ते डाट मारतात, त्याला गोळीचं औषध दिलं जातं आणि त्याला पकडलं जातं. पण तो डाट लागल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटाचा कालावधी असतो ज्याच्यात तो प्राणी कुठच्या कुठे जाऊ शकतो. आणि हे रात्री करणं शक्य नव्हतं पूर्वी, पण ड्रोन्स आर हेल्पिंग अस डू दॅट नाउ. ड्रोन्समुळे ते प्राणी आम्ही ट्रॅक करू शकतो. सो वेळच्या वेळी मदत पुरवू शकते. डिटेक्शन डॉग्स वापरतो आम्ही आता. डिटेक्शन डॉग्स आर डॉग्स दॅट ट्रॅक वाईल्ड लाईफ. सो त्यामुळे जे काम मनुष्य 5 दिवसात करतो ते कुत्रा 2 तासात करतो. सो DRDO विश्रांतवाडीमध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा बिबट्या दिसतोय अशी न्यूज आली होती. सो होता तिथे बिबट्या नक्कीच, आणि आम्हाला जवळ तेव्हा आमच्याकडे डॉग्स नव्हते. सो आम्हाला जवळजवळ 5-5.5 दिवस लागले. हे उदाहरण जे मी दिलं हे खरं आहे. 5-5.5 दिवस लागले जस्ट टू ट्रॅक की तो बिबट्या कुठे कुठे फिरलाय त्या एरियामध्ये, कारण एरिया मोठा होता. हे आर्मी एरियाज आणि हे सगळे रिस्ट्रिक्टेड क्लासिफाईड एरियाज, भरपूर अंडरग्रोथ असते, भरपूर झाडी असते, मॅनेज नसतात भरपूरदा. सो इट्स अ परफेक्ट ग्राउंड फॉर दीज एनिमल्स. दॅट इज वन रिझन वाय पुण्यामध्ये आजूबाजूला एवढं सगळं दिसतं, कारण वी हॅव वन ऑफ द हायेस्ट आर्मी एरियाज. दोज आर एरियाज दॅट यू अँड मी डोंट गो टू, अँड दोज आर द परफेक्ट सेफ स्पॉट फॉर एनिमल्स. म्हणजे म्हणजे मी जर बिबट्या असेल तर मला एखाद्या आर्मी एरियात राहून एक कुंपण ओलांडून एक कुत्रा धरायचा आणि परत आत जाऊन बसायचे. आय डोंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. सो त्यामुळे इट इज व्हेरी सिम्पल फॉर दीज एनिमल्स, आणि ते अडॅप्ट झालेत त्याला. सो त्यामुळे या सगळ्या उपकरणांचा वापर खूप होतो आमच्या सध्याच्या कामामध्ये, अँड दॅट हॅज मेड रेस्क्यूज इझी. दॅट हॅज मेड रेस्क्यूज, आय वोंट से इझी, बट दॅट सेफ इज व्हॉट इज द राईट वर्ड. म्हणजे ते खूप सेफ झालेलं आहे आता. इट इज नॉट नो हिरोइझम इन रेस्क्यूइंग वाईल्ड लाईफ. लोकांना असं वाटतं की बिबट्या पकडतात म्हणजे क्या बात आहे, पण दॅट्स अ प्रोसेस टू इट. देर इज नोबडी दॅट गोज देअर ॲज ह्युमन आणि तो हाताने धरतात. देर हॅज टू बी अ प्रोसेस, अँड तीच फॉलो करायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट. इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सपोर्ट मी बद्दल म्हटलं त्याप्रमाणे
बऱ्यापैकी जशा लागतात त्याप्रमाणे गाड्या आहेत, बऱ्यापैकी सिच्युएशन मध्ये, आणि त्या पण ओव्हर द इयर्स डेव्हलप झाल्या. गेल्या 17-18 वर्षामध्ये जशा जशा सिच्युएशन्स आल्या, जसा जसा आम्हाला जाणवलं की ही उणीव आपल्याला म्हणजे हे कमी पडतंय, सो दॅट इज समथिंग दॅट देन वी यूज टू पिच टू डोनर्स, वी यूज टू टेल देम की याची गरज आहे, याने हे रेस्क्यूज जास्त सेफ होतील, बेटर होतील. सो दॅट्स समथिंग दॅट स्टार्टेड हॅपनिंग. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल ऑफ इमर्जन्सी अँब्युलन्स सपोर्ट. तो डावीकडचा खालचा फोटो दिसेल तर ती बेसिकली आपल्याकडे ट्रॅव्हलर गाडी असते ना, मॅटेडोर मोठी, तशी गाडी आहे, आणि त्याला बेसिक सिंपल ओपनच ठेवली आहे, आणि त्याला हवं तसं आम्ही एनरिच करतो ज्या पद्धतीने. आता उदाहरणार्थ सांबर आणायचंय तर त्या अँब्युलन्स मध्ये ते सांबर टाकून ट्रीटमेंट करता करता त्या सांबराला आणता आलं. सो दॅट इज समथिंग दॅट वी रिअलाइज की या मोठ्या प्राण्यांना आणायला अशी काहीतरी गाडीची गरज आहे, आणि मग ती आली आमच्याकडे. नेक्स्ट ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट बद्दल आपण बोलूच, पण दिस इज बेसिकली हा जो संघर्ष, रादर आपला सहजीवनाकडनं संघर्षाकडे गेलेला जो प्रवास आहे त्याला रिव्हर्स करायचा प्रयत्न करत असतो, त्याला परत सहजीवनाकडे आणायचा प्रयत्न करत असतो. वी ऑलवेज न्यू हाऊ टू लिव्ह विथ अॅनिमल्स, आपल्या कल्चरमध्येच ते आहे, आपण ऑलवेज प्राण्यांबरोबर जगत आलोय, पण कुठेतरी तो विसर पडलाय मधल्या काळामध्ये. आपण प्रगल्भ झालोय म्हणा, किंवा आपला विकास एवढा झालाय म्हणा की कुठेतरी आपल्याला विसर पडले की ते प्राणी पण आपल्या आजूबाजूला राहत आहेत, आणि मुख्यतः प्राणी अडॅप्ट होत आहेत. सो आपल्याला पण अडॅप्ट होणं गरजेचं आहे. Animals have started evolving and adapting to live around us. So we also have to do that. That acceptance is somewhere necessary. Next. मग ट्रॅकिंग म्हणा, कॅमेरा ट्रॅपिंग म्हणा, लोकांशी जाऊन बोलणं म्हणा, कित्येकदा म्हणजे आता शेतकऱ्याशी जेव्हा बोलत असतो किंवा एखाद्या माणसाशी जेव्हा आपण बोलतो ग्रामीण भागातल्या, त्याला मी हे सांगून नाही चालणार की लेपर्ड इज द एपेक्स प्रेडेटर, फूड चेन मध्ये किती महत्वाचा प्राणी आहे आणि कसा तो सगळं कंट्रोल करतो. आय हॅव टू टेल हिम की तुझी डुकरं नाही राहणार बाबा शेतामध्ये बिबट्या आल्यावरती, आपोआपच पीक नुकसानी कमी होईल, रात्री फिरणारे जे चोर आहेत गावात ते कमी होतात कारण बिबट्या आलाय म्हटल्यावरती. सो यू हॅव टू टेल देम थिंग्स दॅट दे विल कोरिलेट टू, अँड ओनली देन दे विल स्टार्ट अंडरस्टँडिंग थिंग्स. ऑब्वियसली देर आर चॅलेंजेस, देर आर प्रॉब्लेम्स, अँड आय कम टू दॅट, पण कुठेतरी जनरल ऍक्सेप्टन्स लॅक करतो, आणि त्यामुळे कम्युनिटीज लाईक युअर्स, म्हणजे तुम्ही जे एवढे निसर्गात फिरता, कुठेतरी इट इज इम्पॉर्टंट दॅट दिस मेसेज गेट्स पास्ड ऑन फ्रॉम यू गाईज एज वेल, की हे प्राणी आणि हा निसर्ग हा कसा महत्वाचा आहे. आपण त्याच्यासाठीच शहर सोडून कित्येकदा ट्रेकिंगला जातो, बाहेर जातो, बिकॉज वी वॉन्ट नेचर, वी यर्न नेचर, आपल्याला नेचरची गरज आहे, आणि त्यामुळे ते आपल्याला जसं कळतं ते इतरांपर्यंत पण पोहोचवायची गरज असते, अँड दॅट इज व्हॉट वी कंटिन्यू टू ट्राय टू डू. नेक्स्ट, हे आमचं सेंटर आहे. दिस इज द करंट सेंटर, जिथे आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे. तुम्हाला इथे दिसेल की पहिल्या 2-3 बिल्डिंग जर सोडल्या, ज्या पहिल्या खालच्या 3 बिल्डिंग आहेत, माझ्याकडे ऍक्च्युली पॉइंटर होता वाटतं. हो, सो हा ओके. सो हा जो जाऊ दे, एनिवे, पण या ज्या खालच्या 3 बिल्डिंग आहेत, दॅट इज द ओनली स्पेस वेअर देर आर मोर ह्युमन्स दॅन अॅनिमल्स. बाकी सगळ्या स्पेसेस मध्ये देर आर मोर अॅनिमल्स. ते सगळे आउटडोर एन्क्लोजर्स आहेत. मग हरणांसाठीचे एन्क्लोजर्स म्हणा, पक्ष्यांसाठीचे एन्क्लोजर्स म्हणा, फॉरेस्ट डिपार्टमेंट आता लेपर्डसाठी एन्क्लोजर्स बांधते. आमचं ह्याच्या अगोदर, कारण काम आधीपासून सुरू होतं, हे सेंटर 2024ला आम्ही सुरू, म्हणजे आम्ही इथे येऊन काम करायला लागलो. सो त्याच्या अगोदरचं जे सेंटर होतं ते इथंच 500 मीटरवरती एक छोटी 2 एकरची जागा होती, जी अशाच एका सद्गृहस्थाने, एका डोनरने आम्हाला डोनेट केली होती, आणि त्याच्यावरती ते काम चालायचं. पण ॲज animal numbers started increasing, this was necessary, ते एक्सपान्शन गरजेचं होतं. सो अजूनही लेपर्ड्स त्या जुन्या सेंटरला आहेत, कारण इथे अजून लेपर्ड एन्क्लोजर बनलं नाहीये, बट इट विल सून बी कम्प्लिटेड. सो हा आढावा आहे. दिस इज व्हेरी क्लोज. इट्स नॉट अ झू. अनफॉर्च्युनेटली वॉकिंग सेंटर बघायला येत नाही, पण आय वुड अर्ज एव्हरी वन ऑफ यू की वेबसाईटवरती किंवा माझा नंबर ओमकारकडनं घेऊन यू कॅन व्हॉट्सॲप मी अँड टेल मी की मला येऊन बघायचंय, बिकॉज वी डू वॉन्ट एज्युकेशनल व्हिजिट्स टू दिस सेंटर. आम्ही प्रयत्न करत असतो की इथे आल्यानंतर काहीतरी टेक बॅक पाहिजे. ते पर्यटनाचं स्थळ नाहीये, तो पिकनिक स्पॉट नाहीये, पण दॅट इज अ प्लेस वेअर यू कॅन कम, लर्न समथिंग अँड गो बॅक. यू विल बी द ॲडव्होकेट्स ऑफ द कॉज. तुम्ही जाऊन याच्याबद्दल बोलाल, तुम्ही जाऊन ती माहिती पुढे पसरवाल, हा त्याच्यातला एक साधारण प्रयत्न असतो. नेक्स्ट, सो ट्रीटमेंट केसेस कशा कशा असतात. रानमांजर आहे उजवीकडे, वरती जो आहे तो पेंटेड स्टॉर्क आहे, त्याच्यानंतर पँगोलिन आहे खाली, खवले मांजर. खवले मांजर तर जेव्हा पहिलं आमच्याकडे आलेलं तेव्हा कोणाला कल्पनाच नव्हती की खवल्या मांजरला आयव्ही लावायची कशी, कारण खवले मांजर घाबरलं की गोल करून बसतं. सो स्पॉट कुठे मिळणार, म्हणजे आयव्ही लाईनच नाही मिळणार आहे.
सो त्यामुळे त्यावेळेला मग देन वी हॅड टू रीच आउट टू वेट्स इन साऊथ आफ्रिका, जे या प्राण्यांबरोबर जास्त डील करतात. लकीली आम्हाला तो एक कॉन्टॅक्ट मिळाला, त्यांनी आम्हाला मदत केली आणि मग वी स्टार्टेड डीलिंग विथ इट. सो असं लर्निंग इज कंटिन्युअस. डावीकडे जो दिसतोय तो एक वुल्फ आहे. तो गाडीची धडक लागल्यामुळे आम्ही त्याचा किस्सा सांगणारच आहे, पण इट वॉज ब्लाइंडेड बाय दॅट आणि त्याचं ऍक्च्युली टोनोमीटरने चेक चालू आहे की विजिबिलिटी किती आहे. वरती एक चिंकारा आहे, त्याचं हाड मोडलं होतं. सो जसं आपल्याकडे प्लेट लावतात आणि फिक्स करतात तसं ऑर्थोपेडिक सर्जरीज वगैरे पण आम्ही करतो, कारण हरणाचं आयुष्य 3 पायावर संपलेलं असतं. सो त्यामुळे इट हॅज टू हॅव 4 legs इफ इट हॅज टू सर्व्हाइव्ह. झू मध्ये हरिण जगेल 3 पायावर, पण निसर्गात परत जगू शकणार नाही आणि सगळा प्रयत्न हा त्यांना परत निसर्गात पाठवण्यासाठी आहे. त्यामुळे वी ट्राय टू गो टू ऑल लेंथ्स, जेवढं जमेल तेवढं, जेवढं शक्य असेल तेवढं. एक किस्सा असा झाला होता की आमच्याकडे एक गवा आलेला कोल्हापूरवरनं आणि पिल्लू होतं गव्याचं. हर्ड पुढे निघून गेला आणि तो एका डिश मध्ये पडला खाली आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. आणि ते फ्रॅक्चर इतक्या विचित्र ठिकाणी होतं की इट वॉज नॉट अ युज्युअल फ्रॅक्चर दॅट जनरली द वेट्स डील विथ. सो काय करायचं कळत नव्हतं. आता पाय काढून टाकायचा म्हणलं तर परत तो रिलीज होणार नाही, कारण त्याचं वजन नंतर टनामध्ये जाणार आहे. सो त्यामुळे वेन इट ग्रोज अप इट हॅज टू बी एबल टू बेअर वेट आणि त्या हॅबिटॅट मध्ये सर्व्हाइव्ह करणं. गव्यांचे हॅबिटॅट जनरली टेरेन्स आर अप अँड डाऊन, गवे वेस्टर्न घाट्स त्या साईडला जास्त सापडतात. सो त्यामुळे काय करायचं, मग माणसांमध्ये असं झालं तर काय करतात हा प्रश्न पडला. अँड देन वी मॅनेज टू गेट थ्रू टू वन ऑफ द टॉप सर्जन्स इन पुणे, डॉक्टर राजेश पारसनीस म्हणून, हुज अ ऑर्थोपेडिक सर्जन, अँड ही सेड आय विल कम अँड हेल्प यू आउट. आणि ते इतके बिझी होते की ते रात्री साधारण 12:30 पाऊंडला आले आणि 1:30 वाजता रात्री त्याची सर्जरी झाली. आणि आज 1.5 वर्ष झालं गव्याला 4ही पाय वापरता येत आहेत. अँड ही माइट सून गेट रिलीज इन सह्याद्री टायगर रिझर्व व्हेरी सून. सो त्यामुळे अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या कधी कधी रोड्स एंड होतात, कन्व्हेन्शनल बाउंड्रीज एंड होतात, त्या कुठेतरी ब्रेक कराव्या लागतात, कुठेतरी एक्सप्लोर कराव्या लागतात. नेक्स्ट, डिसीज सर्वेलन्स खूप करतो. आर सेंटर्स ऍक्ट ॲज अर्ली डिटेक्टर्स फॉर अ लॉट ऑफ डिसीज. आपण कोविड मधनं सर्व्हाइव्ह झालेली लोक आहोत, त्यामुळे वी ऑल नो की झुनॉटिक डिसीजेसचं महत्व काय आहे. झुनॉटिक डिसीजेस म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारे डिसीजेस, जो एक खूप महत्वाचा मुद्दा सध्या वाढतोय आणि वाईल्ड लाईफ मध्ये पण खूप वाढतोय. सो रेबीज इज वन ऑफ दोज थिंग्स. रेबीजच्या केसेस, हायनाज रेबीड आलेले आहेत आमच्याकडे, जॅकल्स रेबीड आलेले आहेत. हे रेबीज त्यांना पसरतायत कुठलं तर देर आर ओपन ग्राउंड, पोल्ट्री डम्पिंग आहे, कॅटल कार्केसेस आर डिस्पोज, त्याच्यावरच कुत्रा खातो, त्याच्यावरच तरस खातो, त्याच्यावरच कोल्हा येऊन खातो. सो त्यामुळे दीज बिकम हॉटस्पॉट्स फॉर दीज डिसीजेस. सो त्याचं कुठेतरी अर्ली डिटेक्शन जर झालं तर यू कॅन मेक शुअर, ज्या लोकांनी त्याला हाताळलंय, जे लोक त्या गावात राहत आहेत, कधी कधी असं होतं की इट कम्स टू युअर अटेन्शन टू लेट. जेव्हा कोल्हा 4 लोकांना चावायला लागलाय, विच इज व्हेरी अनयुज्युअल, कोल्हे कुठे लोकांना चावत नाही, पण जर कोल्हा लोकांना चावतोय म्हणजे देयर इज सम प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर, अँड दॅट इज अ लॉट ऑफ टाइम्स रेबीज. सो त्यामुळे त्या लोकांना ते सांगणं रिसर्च साठी, कारण आमच्या टेबलवरती इतके प्राणी एनिवेज येतात, म्हणजे थ्रू रेस्क्यूज, थ्रू ट्रीटमेंट अँड ऑल. So we act as execution partners for a lot of research projects. यांचे सॅम्पल्स कलेक्ट केले जातात, यांच्यावर रिसर्च करायला जर शास्त्रज्ञांना फायदा होत असेल तर आम्ही कोलॅबरेट करायचा प्रयत्न करतो त्यांच्याबरोबर. नेक्स्ट, आउटरीच एज्युकेशन ऑब्व्हियसली मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे करतोच. म्हणजे फॅक्टरी साईट्स मधले लोक असो, लेबरर्स असो कन्स्ट्रक्शन साईटवरचे, किंवा कॉर्पोरेट्स असो, हॉर्सेस फॉर कोर्सेस ज्याला म्हणतात तसं, की जशी समोरची व्यक्ती आणि जे प्राणी ते एक्सपिरियन्स करतात त्या प्राण्यांबद्दल आपण बोलतो. पेरी अर्बन एरियाज मध्ये गेल्यावरती थोडंसं, आता हे मी इतके दिवस सेशन मध्ये म्हणायचो की पेरी अर्बन एरियामध्ये गेल्यावर बिबट्याबद्दल बोलतो, आता शहरात सुद्धा बिबट्याबद्दल बोलतो. सो त्यामुळे ते कॉमन झालेले आहे आता. पण म्हणजे बेसिकली त्यांना ज्या प्राण्यांचा संपर्क येतो, हत्ती, वाघ, हे प्राणी आपण कधीतरी ताडोबाला जातो, कानाला जातो, कधीतरी तो वाघ बघतो, किंवा साऊथला गेल्यावरती हत्ती बघतो. पण रोज माझ्या घरासमोर जो पक्षी बसतो आणि तो एखादा जखमी होऊन जर पडला तर मी काय करायला पाहिजे, इथपासून भरपूरदा सुरुवात होते. कॉल कोणाला करायचा, काय करायचं, काय करू नये, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आणि लोकांना भरपूरदा मदत करायची असते, फक्त माहित नसतं की काय करायचं. विथ बर्ड्स अ लॉट दिस हॅपन्स अ लॉट, की त्यांना मदत करायची आहे पण ते जस्ट डोंट नो व्हॉट टू डू. सो थ्रू दीज प्रोग्राम्स वी ट्राय टू अड्रेस हे सगळे क्वेश्चन्स. नेक्स्ट, मी म्हणलं त्याप्रमाणे की जसं आता उजवीकडचा फोटो गडचिरोलीचा आहे. गडचिरोलीत हत्ती आले, गेल्या 2-3 वर्षापासून येत होते, पण लास्ट इयर ते येऊन सेटल झाले. त्याच्या अगोदर 4, म्हणजे 2021 साली 4 आलेले, मग 10-12 आले, मग पुढच्या वर्षी 23 आले पण निघून गेले, आणि मग लास्ट इयर आले ते आपल्याकडेच राहतायत आता, कारण देर इज अ लॉट ऑफ
मायनिंग दॅट इज हॅपनिंग ऑन दी अदर साइड छत्तीसगडवरनं, आणि त्यामुळे दे हॅव फाउंड दिस सेफ. पण प्रॉब्लेम असा झाला की छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या लोकांनी कधी हत्ती हा प्राणीच बघितला नव्हता. अस्वलं माहिती आहेत, वाघ माहिती आहेत, बिबटे माहिती आहेत, पण हत्ती हा प्राणीच माहित नाही. सो त्यामुळे हत्ती या प्राण्याबद्दलची माहिती देणं पण गरजेचं आहे. पण ते लोकही असे जे असे शांत येऊन बसून ऐकणार नाहीयेत. सो त्यामुळे जर ते ठेल्यावरती जमलेत संध्याकाळच्या वेळेला, तर तिथेच बसून तिथेच लॅपटॉप सुरू केला आणि त्यांना हत्तीबद्दलची माहिती दिली, किंवा समोर आलं तर काय करा, काय करू नका. सो यू हॅव टू डील विथ द सिच्युएशन अकॉर्डिंगली. नेक्स्ट, खूप कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग करायचा प्रयत्न करतो आम्ही. जे शिकलोय, ज्या चुका केल्या आहेत त्या इतरांनी करू नये. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे शेअर करतो. बीट फॉरेस्ट डिपार्टमेंट, बीट फायर डिपार्टमेंट. फायर डिपार्टमेंटला भरपूर पक्ष्यांचे कॉल येतात, पक्षी अडकलाय इकडे तिकडे, तर त्यांना पण बेसिक हँडलिंग माहिती पाहिजे. जर पक्षी काढायचं झालं तर काय करायचं, काय करू नये, त्यांच्याबरोबर भरपूर काम करतो. CISF बरोबर ट्रेनिंग घेतो. आजकाल हे जे एक्झॉटिक पेट्सचं वेड लोकांना लागलंय की कुत्रा मांजरांचा कंटाळा आलाय, त्यामुळे पाली हवेत, साप हवेत. सो त्यामुळे त्याच्यामुळे आपण बातम्या वाचतो की एवढ्या कन्साइनमेंट पकडल्या गेल्या, एवढे प्राणी एअरपोर्टवर पकडले गेले. सो स्कॅनर मध्ये ते प्राणी दिसतात कसे, व्हॉट डू यू डू इफ यू फाइंड अन अॅनिमल लाईक दॅट स्मगल्ड. तो ऑलरेडी स्ट्रेस मध्ये असतो, तो ट्रॅव्हल केलेला असतो. सो यांच्याबरोबर ते सेशन्स घेऊन त्यांना प्रयत्न करतो सांगायचा की तुम्ही बेसिक फर्स्ट रिस्पॉन्स म्हणून काय करू शकता अंटिल सम हेल्प अराइव्स. सो वी ट्राय टू डू दॅट अ लॉट. नेक्स्ट, कित्येकदा सेंटरला पण सेशन्स घेतो. मी म्हणलो त्याप्रमाणे की विहिरीतनं बिबट्या काढणं किंवा विहिरीत उतरणं, ह्याच्यामध्ये पण भरपूरदा, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट रिमोट एरियाज मध्ये त्यांनाच रिस्पॉन्ड करावं लागतं या सगळ्याला. आम्ही सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे वी ट्राय टू काइंड ऑफ टेल देम व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. हार्नेस वापरून प्रॉपर इक्विपमेंटने खाली उतरणं हा एक भाग झाला, पण खाली उतरल्यानंतर त्या प्राण्याला पकडणं, विच यू रिक्वायर नीड टू अंडरस्टँड द अॅनिमल बिहेवियर इन दॅट केस. सो ते दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत. सो एक दोन्हीपैकी एकही नसेल तुमच्याकडे तर यू विल नॉट बी एबल टू डू दॅट रेस्क्यू. मला व्यवस्थित माहिती आहे की कोल्हा पकडायचा कसा, पण मला उतरताच येत नाही, तर दॅट्स ऑफ नो यूज. आणि मला उतरता येते पण मला माहितीच नाही कोल्ह्याचा स्ट्रेस साईन काय आहे जेव्हा तो विहिरीत पडतो त्यावेळेला, तर दॅट इज ऑल्सो ऑफ नो यूज. सो त्यामुळे त्याचा समन्वय कुठेतरी साधायचा प्रयत्न करतो. आता काही स्टोरीज कडे वळूया. दिस वॉज मोर ऑफ दी ऍक्टिव्हिटीज दॅट वी डू आणि कसे कसे करतो. सो नेक्स्ट, सो हे आता अशा काही स्टोरीज आहेत किंवा असे काही किस्से आहेत. आता कित्येक अशा स्टोरीज आहेत किंवा कित्येक असे प्रसंग आहेत जे आम्ही डॉक्युमेंट पण नाही करू शकलोय, कारण ऍट दॅट टाइम ड्युरिंग दॅट रिस्पॉन्स इट्स अबाउट दी अॅनिमल, इट्स अबाउट रिस्पॉन्डिंग देअर, आणि भरपूरदा डॉक्युमेंटेशन होत नाही. एक लीगल फॉर्मॅट. पहिला जो किस्सा आहे तो वारजाचा आहे. फ्लडलाईट्स आहेत वारजाला, ते एक मोठं ग्राउंड आहे. आपण जेव्हा चांदणी चौकात वारजाकडे जातो त्यावेळेला जेवढा प्रयत्न होतो तेवढा करायचा प्रयत्न करतो हा पहिला. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याच्यामध्ये पक्षी अडकतात किंवा प्राणी अडकतात, हे किस्से झालेले आहेत. पण प्रॉब्लेम असा झालेला यावेळेला की तो मांजात अडकला नव्हता किंवा अशा कशात अडकला नव्हता, आणि ते आम्हाला कळत नव्हतं की कशात अडकलाय, बिकॉज वी वर अनेबल टू गेट. उंची पण भरपूर होती. त्यावेळेला फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं आणि फायर ब्रिगेडच्या गाडीच्या मदतीने तो पक्षी काढावा लागला. आणि तो काढला तेव्हा कळलं की तो कशात अडकला होता, तर तो कॅसेटच्या रील मध्ये अडकला होता आणि ती कम्प्लीट कॅसेटची रील काढलेली आहे. सो त्या रेस्क्यूचा एक प्रसंग आहे. नेक्स्ट, सो यू कॅन प्ले इट नाउ. नेक्स्ट कॅसेट टाकून देताना की जर त्याचं डिस्पोजल नीट झालं नाही तर असं काहीतरी होऊ शकतं. बट दीज अॅनिमल्स हॅव टू फेस विथ. एक रिसेंटली झालेला पुढचा पानशेत धरणामधला फोन आला की दीड एक दिवसापूर्वी, म्हणजे एक साधारण 48 तास का आय थिंक 36 तास झाले होते अकॉर्डिंग टू देम, एक कोल्हा पडला होता धरणामध्ये आणि त्याला वर येता येत नव्हतं. सो अगेन दिस वॉज अ सिच्युएशन की कोल्हा काय फार रेअर प्राणी नाहीये. कोल्हा भरपूर सगळीकडे रेग्युलरली सापडतो, पण तो जिथे होता तिथे कोणाला पोहोचणं वॉज डिफिकल्ट. नाही तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण नॉर्मली रेस्क्यू केला असता किंवा ते रेस्क्यू ते करतात. सो तिथे कुठे कुठे स्किलची गरज लागते. सो त्याच्यातला हा एक आहे. अगेन द पीपल हु आर ट्रेन्ड रोप ऍक्सेस टेक्निशियन्स जे आहेत आमच्याकडे, दे मेक शुअर दॅट दिस हॅपन्स विथ अटमोस्ट सेफ्टी. परत एकदा की वन्यजीव बचाव ह्याला थरारक करणं, म्हणजे आम्ही जनरली लोकांना सांगतो
की चांगला रेस्क्यू हा सगळ्यात बोरिंग असतो, कारण ते सगळं प्लॅन प्रमाणे जातं. वेनेवर देर इज ऍड्रिनालिन पंपिंग, वेनेवर देर इज अरे आता काय होणार आहे असं जेव्हा होतं, त्यावेळेला रेस्क्यू मध्ये काहीतरी गडबड आहे, तुमचा प्लॅन बरोबर नव्हता. द एनिमल हॅज आउटस्मार्टेड यू, इट हॅज आउटविटेड यू अँड यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर व्हॉट द एनिमल वॉज गोइंग टू डू, इज द बेसिक मेसेज आउट ऑफ इट. येस, इंटरनली आम्हाला माहिती आहे, पण हे जगासमोर नाही यायला पाहिजे. आमच्याकडे प्लॅन ए बी सी आम्ही जनरली ठेवतो, सो दॅट इज समथिंग दॅट वी स्विच इमिजिएटली, बट इट शुड नॉट बी पोर्ट्रेड ॲज इफ ओ माय गॉड की आता काय म्हणजे मी इथं बघतोय आणि आता बिबट्या पळाला. So that is not how you should do it. You should foresee those things and do it properly. So हा त्या एका कोल्ह्याचा रेस्क्यू आहे जो धरणात खाली पडला होता. पाणी असल्यामुळे लकीली इंजुरीज फार सिव्हिअर नव्हत्या. सो 24 तासाच्या स्टेबलायझेशन नंतर लगेच रिलीज करता आलं. बेसिक इंजुरीज फक्त हँडल करायची गरज होती, पण दॅट इज समथिंग दॅट हॅपन. थँक्यू. एक पुढचा जो आहे जो किस्सा आहे, मला क्यू लागेल की पुढचा किस्सा काय आहे ते एकदा नेक्स्ट करता. होत जाऊ दे, मग मी बोलतो याच्याबद्दल. हा रियुनियन आहे. हे किस्से भरपूरदा घडतात शेती आणि आजूबाजूला. पिल्लं सापडतात आणि मग पूर्वी असं असायचं की दीज कब्स ऑर्फन्स यूज टू गो टू अ लाईफ टाइम केअर सेंटर आणि मग दॅट इज नो लाईफ फॉर देम. सो आणि ऑनेस्टली कपॅसिटी पण कमी पडते, एवढी सेंटर्स नाहीये जिथे हे प्राणी राहू शकतात. सो त्यामुळे रियुनियन करायचा प्रयत्न करतो. पिल्लं सापडली की सेटअप आहे तिथेच ठेवायचा, जेवढा नॅचरलिस्टिक करता येईल तेवढा करायचा. जंगल कॅट आहे ती, रानमांजर. आणि सो जनरली प्राणी खूप स्मार्ट असतात, आपल्याला फक्त त्यांना थोडासा हातभार द्यायचा असतो, बाकी सगळं ते स्वतः करतात. सो यू जस्ट हॅव टू गिव्ह देम दॅट इनिशियल बिट अँड देन दे विल डू द रेस्ट. कित्येकदा पिल्लं जी सापडतात, आता उदाहरणार्थ हा प्रश्न कोणाला पडलाय का नाही माहित नाही, की आता ही पिल्लं त्या डालग्यात बसली म्हणून ठीक आहे, पिल्लू थोडं मोठं असेल तर, पिल्लू जर असं असेल जे स्वतःहून पळून जाऊ शकतं, अशाही घटना भरपूरदा घडतात. आता उदाहरणार्थ बिबट्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक महिनाभरानंतर बिबट्याचं पिल्लू असलं कुठल्याही डालग्यात बिलग्यात राहणार नाहीये, पण आई बरोबर त्याला 1.5 वर्ष राहायचंय. सो त्यामुळे त्याला एकटं सोडून दिलं तर ते जगणारही नाहीये. सो इट हॅज टू मीट इट्स मदर, बट हाऊ डू यू मेक शुअर यू डू दॅट. तर तिथे कुठेतरी मॅन्युअल इंटरव्हेन्शनची गरज पडते. सो नेक्स्ट इन्स्टन्स तो आहे. आणि याच्यात एक ट्रिकी पार्ट असा पण आहे की जनरली पिल्लं शेतात सापडतात. आता कल्पना करा की शेतामध्ये पिल्लू सापडलं, रिपोर्ट झालं, फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं, त्यांनी आम्हाला कळवलं, आम्ही तिथे पोहोचलो. आता त्या शेतकऱ्याला हे समजावणं की तुझ्या शेतामध्ये आम्ही पिल्लू ठेवणार आहोत आणि आई येऊन ते घेऊन जाणार आहे, हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो बऱ्याचदा. की आणि पण त्यांना ते हॉर्सेस फॉर कोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीने थोडस इकडनं तिकडनं अंजारून गुंजारून त्यांना सांगावं लागतं की हेच राईट थिंग आहे. जर आई आता कधी कधी यू हॅव टू यूज सर्टन टेक्निक्स और टूल्स वेर यू हॅव टू टेल देम, बघा मग ती आई शोधत इकडे तिकडे फिरेल, मग ती एवढा वेळ शांत होती, मग त्याचा प्रॉब्लेम. आता हे सायंटिफिकली खरं नाहीये, बट यू हॅव टू यूज टेक्निक्स. वापरतो त्याचा वापर कधी कधी इथेही होतो. थोडासा प्राण्याला पुश द्यायला लागतो की तो पिंजऱ्यात जाईल. आता हे तर फक्त हाफ द बॅटल होतं की त्याला विहिरीतलं काढलं ते ठीक आहे, आई बरोबर रियुनियन करणं होतं रिअल चॅलेंज. सो हे जे 15 सेकंदात दाखवले हे जवळजवळ 1.5 तास चालू होतं आणि त्याच्यानंतर त्याने कुठेतरी आम्हाला परवानगी दिली. शेवटी त्या पॉइंट वरती अग्री झाली की आई येत नाही तोपर्यंत सोडणार नाही, तुम्हाला दाखवतो पाहिजे तर व्हिडिओ दाखवतो त्याचा.
ह्याच्यात एक ऍक्च्युली थँक्यू, ह्याच्यात एक ऍक्च्युली भन्नाट. आता हे झाले रेस्क्यू सिनारिओज. कधी कधी प्राण्यांना रेस्क्यूची गरज ऍक्च्युली प्राण्यांपेक्षा जास्त मनुष्यांना असते, पण मनुष्यांना काढू शकत नाही आपण, त्यामुळे प्राण्यांना रेस्क्यू करावं लागतं. सो हा एक प्रसंग किंवा हा एक किस्सा आहे जो तळोजाचा आहे, पनवेलचा. MIDC एरिया आहे तिकडे, आणि 24 तास म्हणजे 3 शिफ्ट मध्ये 24 तास काम चालतं. आणि आम्हाला एक रिपोर्ट आला की तळोजा MIDC मध्ये गवा आलाय. आता पहिले तर तळोजा MIDC मध्ये गवा येणं वॉज द फर्स्ट बिग थिंग, कारण भीमाशंकर तसं लांब आहे किंवा फॉरेस्ट एरियात, कर्जत साईडला वगैरे गवे आहेत, पण ते इतक्या दॅट फार कमिंग इन. आणि तो रिपोर्ट आला होता सकाळच्या वेळेला, साधारण 8:30-9 ला. सो असं पण नाही की रात्रीचा शुकशुकाट आहे, कोणी नसेल, आणि तिथे शुकशुकाट नव्हता सुद्धा. सो त्यामुळे रिस्पॉन्स करणं गरजेचं होतं. बरं, जनरल सिनारिओ जेव्हा असे येतात त्यावेळेला ठीक आहे, प्राणी शहरात शिरलाय, जनरल रिस्पॉन्स काय असतो की डॉक्टर जाणार, त्याला दाट करणार, तो बेशुद्ध होणार आणि त्याला उचलून घेऊन यायचं. आता रवंथ करणारे जे प्राणी आहेत ना, म्हणजे हरणं, गवे, यांना कॉम्प्लेक्स स्टमक अॅनिमल्स म्हणतात. त्यांना 3-4 पोटं असतात, कप्पे असतात. सो एकात खाद्य नसेल तर दुसऱ्यात असतं, दुसऱ्यात नसेल तर तिसऱ्यात असतं, कारण ते खाऊन घेतात आणि मग वर काढून रवंथ करतात. सो त्यामुळे प्रॉब्लेम वॉज की द गॉर वॉज ग्रेझिंग, अँड बिकॉज इट वॉज ग्रेझिंग, पोटात अन्न असेल तर आपला डॉक्टर सांगतो ना की 8 तास अगोदर खाऊ नका काही टेस्ट करायची असेल तर किंवा काही. सो प्रॉब्लेम तो होतो भरपूरदा की इफ देर इज फूड इन स्टमक अँड इफ द अॅनिमल इज डार्टेड, इट लुजेस द कंट्रोल ओव्हर गल्पिंग. त्याला गिळणं प्रॉब्लेमॅटिक होतं आणि कधी कधी विंड पाईप चोक होतो. सो पोटातल्या अन्नानेच विंड पाईप चोक होऊ शकतो, आणि त्याने भरपूरदा आपल्याला त्या प्राण्याला त्या प्रसंगामध्ये तो गुदमरून मरून जायचो, त्यामुळे त्या प्रसंगामध्ये त्याला डाट करता येत नाही. आता अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट भरपूरदा फील्डवर लोकांना समजावणं खूप कठीण असतं. त्यांच्यासाठी असं असतं आहे की बंदूक घाला की त्याला तिकडे, तो काय डाट समोर आहे. त्यामुळे असं भरपूरदा लोकांना असं वाटतं, पण ते तेवढं सोपं नसतं कित्येकदा. सो त्यामुळे या ह्याच्यात पण तोच प्रॉब्लेम होता की इट वॉज ग्रेझिंग ऑल डे. आता करायचं काय, तर मग साप पकडताना लोक काय करतात बघितलंय का, ते पाईप आणतात असा, त्याला ती पिशवी लावतात, तो असं ठेवतात आणि त्या सापाला त्याच्या पाईपाच्या तोंडासमोर ठेवतात, म्हणजे सापाला असं वाटतं की सेफ आहे आणि तो निघून जाईल. आता हे गव्याबरोबर करायचं होतं. सो त्यामुळे इट वॉज इम्पॉर्टंट की हे गव्याबरोबर करणार कसं. सो मग तिथे भरपूर फॅक्टरीज होत्या, मग फॅक्टरीज मध्ये फेन्स्ड होते, कंपाऊंड होते. सो पहिला चॅलेंज होता त्याला अशा कुठल्या तरी फॅक्टरीच्या कंपाऊंड मध्ये घालणं जे सगळ्या बाजूने क्लोज्ड आहे. आणि मग एकदा का ते सगळ्या बाजूने क्लोज झालं की मग पुढची प्रोसेस तुम्ही बघाल. सो बेसिकली बोमा निर्माण करायचा प्रयत्न केला, पण बोमा झाला नाही. पण मग इव्हेंच्युअली आम्ही वॉल्सने त्याला कन्स्ट्रिक्ट करून एकच एस्केप रूट ठेवला, आणि मग दुसरीकडनं गुरु हाकतो तसं 2 जण जाऊन त्याला थोडंसं हाकत तो ऑपोजिट डिरेक्शनला जाऊन मग एकमेव मार्ग होता जो ट्रकमध्ये होता, आणि मग त्याला ट्रकमध्ये भरून मग त्याला रिलीज केला. सो त्याचा मॉब मॅनेजमेंट इज द बिगेस्ट चॅलेंज अशा याच्यामध्ये, कारण लोक एव्हरीबडी वॉन्ट्स अ पीस ऑफ इट. सो तूही तुझा मित्र आहे त्याचा आवाज येईल तुम्हाला, तो आपल्या लोकांना सांगतो शांत बसा, शांत बसा. आता अजिबात आवाज नव्हता, जाने दो मेरी जान, कोई बिल्कुल आवाज नहीं करना. तुम्हीच आवाज थांबा अजिबात अजून नका, जाऊन दे तुम्ही जावा, थांबा. मग त्याला तिथे कोंडून पुढचं काम सुरू झालं, रॅम्प बनवणं, कारण चढणार कसा ट्रक मध्ये. थांबा बंद लोकेशन टाकून. सो एक सकाळी 12:30 पासून रात्री 1:30 पर्यंत हे ऑपरेशन चालू होतं.
मार्केट यार्ड मध्ये गवा आला होता आणि आता काय करायचं कळत नाही. करून त्याला तिथनं बोमा बनवून असंच भरपूर वेळ लागतो, याला खूप पेशन्सचं काम असतं. सो वी हॅड थॉट दॅट वी हॅव कवर्ड नाव, की ठीक आहे गव्हाला डाट करायची गरज नाही, आपल्याला आता टेक्निक कळलंय, आपण त्याला ट्रक मध्ये भरू शकतो. पण आता शेतामध्ये जर गवा असेल आणि तो रेस्क्यू करणं गरजेचं असेल तर बोमा बनवणार कसा? एवढं चेनलिंग फेन्स तो उभं नाही करू शकत, एवढा सगळा ब्लॉक करू शकत नाही. सो त्याचा प्रसंग असा होता की इंदापूर जवळ असं झालेलं, गवा लहान होता तोपर्यंत सगळ्यांना छान वाटत होतं, आमच्याकडे गवा आहे, आमच्या आजूबाजूला गवा फिरतो. मग गवा मोठा झाला हळूहळू, आणि मग गवा हळूहळू मोठा झाल्यावर त्याच्या शारीरिक गरजा वाढल्या, आणि मग शारीरिक गरजा वाढल्यामुळे त्याने जवळजवळ 8 ते 10 म्हशी मारल्या. आणि त्या मारल्या म्हणजे आय मीन इट मे साऊंड फनी बट ही वॉज ट्राईंग टू हम्प देम, आणि ते करत असताना त्यांचे स्पाईन ब्रेक होत होते आणि त्याच्यामुळे त्या म्हशी मरत होत्या. सो त्यामुळे अनफॉर्च्युनेटली प्रेशर इतकं वाढलं की ऑब्व्हियसली तो गवा पकडणं गरजेचं होतं, कारण ते बुमरँग होतं सगळं असं की एकदा लोकल प्रेशर आलं की दॅट गोज टू द लोकल पॉलिटिशियन, देन ही हॅज टू मेक शुअर दॅट ही इज डुईंग समथिंग फॉर देम. म्हणून मग इट्स अ सायकल, म्हणजे आय मीन अँड दॅट इज व्हॉट देन एस्केलेट्स टू ॲट टाइम्स की तो पकडणं गरजेचं होतं. आणि मग तो पकडायचा कसा, मी म्हटलं त्याप्रमाणे की हाऊ डू यू कंट्रोल इट. मग आमचे एक वेटनरियन आहेत, त्यांनी ही हॅड रेड समथिंग समवेअर, आणि मग तिकडनं ही फॉलोड इट अप. आणि झूज मध्ये वगैरे ना हत्तींना ज्या वेळेला ट्रीटमेंट द्यायची असते त्यावेळेला दरवेळेला त्या हत्तीला, सो बाय द वे सेडेट करणं किंवा प्राण्याला भूल देणं इज नॉट सेफ फॉर द अॅनिमल. इट्स ऑलवेज देर इज एन एलिमेंट ऑफ रिस्क ऑलवेज इन दॅट. सो ते जेवढं अवॉइड करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो. सो झूज मध्ये वगैरे या प्राण्यांना ट्रीट करत असताना कित्येकदा त्यांना इतकंच औषध देतात की तो प्राणी उभा राहू शकतो पण तो हात पण लावू देईल आणि तो काही करणार नाही. मग तसं काहीतरी आपण वापरू शकतो का याला, जेणेकरून त्या गव्हाला भूल देऊया पण त्याला गाईसारखा असा डाव्याला बांधून धरत ट्रक मध्ये टाकूया, असं करता येईल का? सो दॅट वॉज समथिंग दॅट वी ट्राईड हिअर. इट्स अ कॉन्सेप्ट कॉल्ड अ स्टँडिंग सेडेशन. जिथे प्राणी उभा असतो त्याला आजूबाजूचं कळत नाही, सेन्सेस तेवढे काम करत नाही, पण ही स्टील ग्रॉगी, म्हणजे दारू पिलेल्या व्यक्तीसारखा तो थोडा थोडा असा असा करून चालू शकेल. सो तसा या गावाला रेस्क्यू केला होता. इट वॉज अ फर्स्ट फॉर अस एज वेल. नेक्स्ट जो आहे तो सगळ्यात म्हणजे मे बी प्रॉबेबली वन ऑफ द लॉंगेस्ट रनिंग ऑपरेशन्स दॅट वी डिड. तो आहे 22 दिवस हे ऑपरेशन चालू होतं. सोलापूरमध्ये नाल्यामध्ये मगर रिपोर्ट झाली होती आणि ती मगर पकडायची, कारण तो नाला आहे आणि लोक जवळपास आहेत, सो ऑब्व्हियसली, आणि इट इज नॉट द राईट हॅबिटॅट फॉर द क्रोकोडाईल, कारण तो अत्यंत घाण नाला होता. पण अत्यंत घाण होता हे फोनवर ऐकलं होतं, पण तिथे जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा तो अत्यंत घाण किती अत्यंत असू शकतो याचं एक उदाहरण कळलं. आणि ज्या वेळेला आम्ही आधी प्लॅन बनवला होता की चला त्या मगरीला रिस्ट्रिक्ट करू आपण. सो या कडेपासून त्या कडेला नाल्याच्या मध्ये आपण एक जाळी लावूया, जाळीमध्ये हळूहळू एरिया रिस्ट्रिक्ट होईल. आणि असं करता करता जेव्हा दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तेव्हा त्या फ्लो मध्ये त्या नाल्यात इतका कचरा होता की ती जी नेट लावलेली होती ती जवळजवळ 25 फूट मागे गेली होती. सुरुवातीचे पॉईंट तसेच होते, त्याचा असा झोल झाला होता, इतका कचरा त्याच्यात अडकला होता. आणि त्यामुळे वी रिअलाइज दॅट दिस इज सॉर्ट ऑफ एन अटेम्प्ट दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. दुसरा चॅलेंज असा होता की बरं ट्रॅपकेज लावू, मग त्याच्यासाठी आम्ही ट्रॅपकेज डिझाईन केले, मगरीसाठी स्पेसिफिक लांब ट्रॅपकेज डिझाईन केले की त्याच्यात मगर जाईल, अडकेल. पण त्याचा चॅलेंज असा होता की नाल्याचाच वास इतका होता की आम्ही लावलेला त्या चिकनचा वास कुठे येणार तिला. सो त्यामुळे तो एक चॅलेंज होता की आता धरणार कशी मगर. मग इट वॉज ऑल गेम ऑफ पेशन्स, जेवढं जमेल तेवढं पेशन्सली करायचा प्रयत्न केला. या सगळ्या 21 दिवसामध्ये एक 2-3 बेवडे, एक 8-10 कुत्रे त्या पिंजऱ्यात अडकले होते कारण दिसायचं नाही भरपूरदा, आणि आत जाऊन पडायचे आणि मग तो दरवाजा, आणि आम्ही आपले खूप खुश होऊन जायचो की अरे पिंजरा पडलाय, आणि तिकडे जाऊन कळायचं की कोणतरी भलतच अडकले, असं भरपूर जायचं. सो हे असं झालं. आणि शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी का 22व्या दिवशी मला एक्झॅक्टली आठवत नाही,
त्यावेळेला असं झालं की पिंजरा पडला होता आणि एवढ्या वेळा झालाय म्हटल्यावर कोणी पिंजरा असाच पडलाय म्हणून असं तिकडे गेलो आणि काय डोक्यात आलं माहित नाही आणि एकदा चेक करून बघू कारण अर्धा पिंजरा पाण्यात होता तरच इट बिकम्स फेवरेबल फॉर देम. तर आमच्याकडे वायपोल असतो जो जनरली प्राण्याला रिस्ट्रिक्ट करायला वगैरे आम्ही वापरतो. त्या वायपोलने फक्त पिंजऱ्यातनं असं केलं आणि एक साधारण 6.5-7 फुटाची मगर अशी पाण्यातनं वर आली आणि दॅट वॉज हाऊ वी फायनली मॅनेज टू कॅप्चर इट. सो ऑनेस्टली वी डिड नॉट नो की हे कधी संपणार आहे. म्हणजे त्या 22व्या दिवशी अटेम्प्ट असा होता की आता चला आता जाऊ इथनं पाणी ओसरेल ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला येऊ आणि आता इतके दिवस राहिले की आता काहीच करू शकत नाही कारण यू कॅन एंटर इन टू द वॉटर अँड कॅच इट. सो त्यामुळे तो एक प्रॉब्लेम होता. सो त्याचा एक किस्सा आहे. पाणी इतकं घाण होतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की अँकल पर्यंत जरी पाय खाली उडला तरी पाय दिसत नव्हता इतकं घाण पाणी होतं. रिसेंट एक मागच्या मला वाटतं 2023 डिसेंबरला चिखली भागामध्ये बिबट्या शिरला होता आणि त्या प्रसंगाला ज्या वेळेला आम्ही पोहोचलो पहिल्यांदा स्पॉट सकाळी व्हिडिओ आला सो जागेवर गेलो तेव्हा बघितलं व्हिडिओ 5 वाजताचा होता. आम्हाला व्हिडिओ आला तेव्हा 6:45 झालेले. आम्ही साधारण 7:15 पर्यंत तिथे पोहोचलो. 2 लोक पुढे गेलेले व्हेरिफिकेशनला सोनी आणि नेहा म्हणजे ज्या आमच्या फाउंडर आहेत. आम्ही पुढे गेलो होतो आणि पुढे जाऊन ते बघितलं आणि बघितल्यावर जाणवलं की बिबट्या तर तिथे तर नव्हता पण त्याच्यानंतर जसा जसा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तसा एक अंदाज आला की साधारण कुठे गेला असेल. असं सगळं चालू असताना आम्हाला सांगण्यात आलं की एका गोठ्यामध्ये बिबट्या बसलाय. आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला गोठ्याच्या बाजूला मोठा बंगला बऱ्यापैकी म्हणजे इट वॉज नॉट कारण पिंपरी चिंचवड असल्यामुळे असं काय खूप ग्रामीण भाग नव्हता. तो चांगला बंगला होता आणि बंगल्याच्या या बाजूला ज्वारीचं साधारण एवढं शेत होतं वाढलेलं आणि तिथे पोहोचल्यानंतर तो गोठ्यात बसलेला होता. गोठ्यात 3-4 गायी होत्या. इथे एक इम्पॉर्टंट मुद्दा सांगावासा वाटतो मला की जेव्हा प्राणी स्ट्रेस मध्ये असतात तेव्हा फूड इज नॉट देअर प्रायोरिटी. तो तुम्ही किस्सा ऐकला असेल की एका बाथरूम मध्ये कुत्रा आणि बिबटे अडकले होते आणि ते 4-5 तास आणि 8 तास अडकले आणि काही नाही झालं कारण ऑब्व्हियसली म्हणजे वी हॅड इन्स्टन्सेस वेअर बिबट्या रिलीज करताना आम्हाला भरपूरदा केस लावावा लागतो आणि तो पिंजऱ्यातनं म्हणजे आमच्याकडे ट्रीटमेंटच्या पिंजऱ्यातनं त्या पिंजऱ्यात येतो मग तो ट्रॅप होतो आणि मग त्याला रिलीजला घेऊन जायला लागतं. सो त्याला प्रलोभन म्हणून एकदा आम्ही एक कोंबडी ठेवली होती त्या पिंजऱ्यामध्ये की बिबट्या यावा म्हणून. तो मी थोडासा डिव्हिएट होतो या विषयावरनं पण सांगायचा मुद्दा असा कारण गमतीशीर आहे की तो बिबट्या ट्रॅप झाला आला गेला रिलीज होऊन आला आणि ती कोंबडी जिवंत परत आली. कारण त्यावेळेला फूड वॉज नॉट इज प्रायोरिटी. त्या प्रसंगामध्ये भरपूरदा प्राण्यांना खाद्य दिसत नाही. सो इथे पण तसंच होतं की तो गोठ्यामध्ये बसला होता. वी हॅड अ स्मॉल ओपनिंग साधारण एवढं ओपनिंग होतं बाकी अॅक्रेलिक शीट होती. तर अगेन आम्हाला काय प्लॅन छान होता आमचा की चला बिबट्याला इथनं डार्ट करूया. इथनं गनचं नॉझल जात आहे बरोबर तो छान बसला एका ठिकाणी विल डार्ट इट. ते गनचं नॉझल बाहेर काढल्या बिबट्या दुसऱ्या सेकंदाला गन पर्यंत होता आणि त्याच्यानंतर तो पळून गेला. सो टाइमच नाही मिळाला रिॲक्ट करायला आणि मग तो पळून त्या बंगल्याच्या साईडच्या बाजूने त्या ज्वारीच्या शेतात जाऊन बसला. आता तोपर्यंत लोकांना कळलं होतं बऱ्यापैकी कारण सकाळी 5 वाजता बिबट्या दिसला होता. आम्हाला 2 तासाने न्यूज कळली होती पण आजूबाजूच्या लोकांना कळली होती. साधारण 1000-1500 लोक आजूबाजूला जमा झाले असतील. काही वरनं काही खालनं काही थोडे दिसतंय का काही किंवा पोज वगैरे असं सगळं चालू होतं आणि आता तो ज्वारीच्या शेतात आहे. सो इथे मला हा किस्सा कारण हे तुम्हाला ह्याच्यातनं कळणार नाही व्हिडिओ मधनं. तो 8-8:15च्या सुमारास त्या ज्वारीच्या शेतात गेला होता. आता करायचं काय मग भरपूर आणि अशा वेळेला ना आम्ही नेहमी म्हणतो हे ट्रेनिंग मध्ये वगैरे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या की अशा वेळेला ऍक्च्युअल रेस्क्यू करणारे लोक सोडून बाकी सगळे एक्सपर्ट्स असतात आणि सगळ्यांना असं वाटतं की मी सांगितलेला प्लॅन इतका बुलप्रूफ आहे की तुम्ही ऐका माझं तो आताच पकडला जाईल लगेच. सो असं सगळं ते चालू असतं. सो त्यामुळे सगळीकडनं सजेशन्स येत होते. एकाने कोणीतरी सांगितलं तुमच्याकडे एवढी मोठी जाळी आहे त्या जाळीने सगळं शेत असं कव्हर करून घ्या ना तुम्ही जाळीने कव्हर करा आणि मग त्याला मधनं डार्ट करा वगैरे असं. मग मी त्याला म्हटलं मग बिबट्या अंगावर आल्यावरती तू असं उभा राहणारस का जाळी धरून. मनुष्य निर्मित परिस्थितीमुळेच त्या प्राण्याला कुठेतरी मनुष्याची सवय लागते ऍज फूड. धुळ्यातल्या मोघड शिरूर शिवारामध्ये बिबट्यानं उच्छाद मांडलाय. गेल्या 5 दिवसात 3 लहान मुलांचा बळी गेला असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
घडलं. बरोबर लोक आले ते त्याच्या मागे धावत होते. The track camera first pointed us to the first suspect, which was this leopard. आमचा आम्हाला सांगू द्या. एकाला बघायचं आमचं आम्ही काय करतोय. आणि त्यानं आमचं जनावर होते डिस्कम Situations खूप volatile असतात कारण जसं उचललं तसं politicians are involved, everybody is involved, and everybody wants a result immediately. स्वतः तुमची पण एक काळजी घेणे ती जबाबदारी आहे मला वाटतं. बकरी आमची तिकडे पळत आली. बकरी तिकडे आली तर तो आम्ही आरोग्य मागे ना लगेच आम्ही समोरून इकडे केलं. तो बसलेला बघितला आम्ही म्हणून बघितला माने करत नाही. माणूस सुरक्षित निघून जाणार. आता त्याने बकरी मारून अशा ठिकाणी नेलेली जिथे गाडी जाऊ शकत नव्हती. सो पहिला चॅलेंज होता 15 लोक जाऊन ती बकरी ओढून अशा ठिकाणी आणणं जिथे दाट करता येईल. तुम्ही जप असतो आणि त्याच्या थ्रू आपलं सो थँकफुल की बाकी एफर्ट्स त्याचा राग बेस नाही करत. गावापर्यंत आवाज जाऊ खूप So this is the shot that was the same angle. We were able to identify that. आणि त्याच्या थ्रू ते थांबलं. सो वी आर थँकफुल की बाकी एफर्ट्स त्याचा राग फेस नाही करायला लागला. NSTR नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व आंध्र प्रदेशमध्ये भारतातलं सगळ्यात मोठे सापळा जो लावतात डुकरं पकडायला वगैरे. शी वॉक थ्रू इट आणि तो पोटात अडकला होता. आणि पोटात अडकल्यामुळे होता आणि प्रॉब्लेम चॅलेंज असा होता की ते टायगर रिझर्व आहे, मनुष्य वस्ती नाहीये. त्यामुळे तिथे कॅमेरा ट्रॅप मॉनिटरिंग मध्ये हे आढळलं होतं आणि ते 40 दिवसानंतर कॅमेरा ट्रॅप चेक करतात दर 40 दिवसाला. सो 40व्या दिवशी जेव्हा कॅमेरा ट्रॅप चेक झाला तेव्हा 2 आठवड्यापूर्वी ती वाघीण दिसली होती पोटाला स्नेर असलेली. सो त्यामुळे करंट वेअरअबाउट्स माहित नव्हते. सुरुवात केली तेव्हा एका पगमागपासून सुरुवात केली. डिफिकल्ट टेरेन होता पण लकीली इनफ असं झालं की ती जागा सोडून गेली नव्हती आणि एक रिसेंट गाय मारायची घटना घडली होती आणि त्याच्यावरती जेव्हा वाघीण बघितली तेव्हा ती तीच होती आणि मग फायनली वी वर एबल टू डार्ट हर. सो साधारण इन अ स्पॅन ऑफ 7 days इन्क्लुडिंग डार्टिंग ट्रीटमेंट, कारण तिथेच ट्रीटमेंट, तिथनं इथे थोडी जाणार तिला ट्रीटमेंटला एवढ्या वेळासाठी. चांगली गोष्ट अशी होती की ते पोटाकडे होतं सो ती चाटू शकत होती. सो त्यामुळे द वुंड हिलिंग इज क्विकर इफ द ॲनिमल कॅन डू दॅट. सो वी वर एबल टू डार्ट हर लाईक दॅट. आणि सो दिस वॉज वन एक्झाम्पल ऑफ मल्टी स्टेट्स वर्किंग टुगेदर. तिकडच्या स्टेटने आम्हाला संपर्क केला अँड वी सेड दे आर डेफिनेटली जर काही मदत झाली तर, कारण इट्स अ टायगर आफ्टर ऑल आणि खूप आयबॉल्स असतात त्या प्राण्यावरती. सो त्यामुळे नेक्स्ट जो इन्स्टन्स आहे तो त्या वाघिणीचा आहे.
सो तिच्या बरोबर ऍक्च्युली म्हणजे आम्ही वी वर्क इन पुणे अँड अराउंड वेस्टर्न महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रात वाघ आत्ता सह्याद्रीमध्ये येत आहेत, नाही तर वाघ आपल्या भागात नाहीये, वाघ विदर्भाकडे. सो आमचा तेवढा संपर्क वाघांशी, आम्ही ट्रॅक केले टायगर त्याच्या अगोदर, पण ऍक्च्युअल हँडलिंग ऑफ अ टायगर दिस वॉज द फर्स्ट इन्स्टन्स. सो म्हणजे ते वॅगनार चालवणाऱ्याला फॉर्च्युनर दिल्यासारखं होतं की बिबट्या पकडायची सवय होती, त्या स्ट्रेचर मध्ये वजन साधारण कळतं की किती असणार आहे वगैरे, पण सडन आणि ती वाघे होती आणि बऱ्यापैकी लहान होती, म्हणजे वाघासाठी ती बऱ्यापैकी लहान होती, फक्त 110 किलोची होती ती. त्यामुळे तिला उचलणं आम्हाला बिबट्यानंतर ते असं जाणवलं एकदम की हे भरपूरच मोठं जनावर आहे. आणि पण म्हणजे तो पण एक चांगला भाग होता की वेळच्या वेळी टाइमली इंटरव्हेन्शनने तिला रिलीज करता आलं. नेक्स्ट जो किस्सा आहे ना, तो फार इट्स लाईक द फर्स्ट ऑफ इट्स काइंड दॅट हॅज हॅपन्ड. इंदापूर जवळनं, आय थिंक, हो इंदापूर जवळनंच एका विहिरीतनं एक कॉल आला की उदमांजर पडले विहिरीत. सो युजल थिंग, बऱ्यापैकी भरपूर रेग्युलरली होतं. सो उदमांजर पडलाय, ठीक आहे, चला मग कोणतरी मला नाही मुंगूस आहे, तर ठीक आहे. मग तिकडे गेलो आणि कळलं की इट वॉज अ स्मूथ कोटेड ऑटर, इट वॉज अ युरेशियन ऑटर. स्मूथ कोटेड पण नाही, स्मूथ कोटेड आणि स्मॉल क्लॉड ऑटर वेस्टर्न घाट्समध्ये सापडतात, पण युरेशियन ऑटरचा लास्ट रेकॉर्ड इन इंडिया वॉज इन पेंच MP. सो त्याच्या खाली युरेशियन ऑटर कधीच सापडलं नव्हतं, कधीच रेकॉर्डेड नव्हतं. सो त्यामुळे त्या प्राण्याचा चॅलेंज असा होता की त्याला काही झालं नव्हतं, त्याला काही इजा नव्हती, त्याचा रेस्क्यू करणं वॉज जस्ट द फर्स्ट स्टेप. आता याला रिलीज कुठे करायचं, कारण माहितीच उपलब्ध नाहीये की हा प्राणी कुठे सापडतो किंवा कुठे आढळतो. सो त्याचा किस्सा, ज्यावेळेला तो प्राणी बाहेर काढला, रेस्क्यू झाला, रेस्क्यू नंतर सेंटरला आला, इजा काही झाली होती, बिहेव्हिअरली ऑब्झर्व केलं, प्राणी भरपूर वाईल्ड होता. म्हणजे असं पण काही नाही की कोणीतरी पकडून आणलाय, पाळलेला आणि सोडलाय, कारण ऑटर्स खूप पटकन डोमेस्टिकेट होतात. बाहेरच्या देशामध्ये ऑटर्सना खूप पटकन डोमेस्टिकेट केलं जातं. सो तसेही काही साईन्स नव्हते. सो मग तिथनं त्या विहिरीपासून रिव्हर्स प्रवास सुरू झाला आणि जवळजवळ आय थिंक 8 का 9 दिवसानंतर वी वर फायनली एबल टू गेट टू अ स्पॉट जिथे आम्हाला ऑटरचे ऍक्च्युअली ट्रॅक्स आणि स्प्रेन्स मिळाले, युरेशियन ऑटरचे. बरं, ऑटरचे ट्रॅक स्प्रेन्स ज्याला मी म्हणतो म्हणजे स्कॅट किंवा पूप, म्हणजे शी बेसिकली त्याची. सो ऑटरची शी दिसते कशी, इथपासून सुरुवात होती, कारण कधी ऑटर हाताळलाच नव्हता. सो त्यामुळे ऑटर सर्व्हायव्हल फंड नावाची एक युरोपमध्ये संस्था आहे, त्यांना विचारलं, पण त्यांनी सांगितलं की युरेशियन ऑटरचे साईन्स कसे असतात, तो नॉक्टर्नल असतो, तो या बाकी ऑटर्स सारखा दिवसा ऍक्टिव्ह नसतो, अँड ऑल ऑफ दॅट. आणि तिकडनं तो प्रवास सुरू झाला. बरं, अशा ठिकाणी सर्च करायचा होता की पायी नव्हता ना, पगमार्क बघून चालतोय, पाण्यात जायचं होतं. मग तेव्हा आम्ही आमची म्हणजे एका डोनरला पिच केलं, फॉर्च्युनेटली त्यांनी अग्री केला आणि आम्ही आमची पहिली कायॅक घेतली आणि मग कायॅक मधनं त्या प्राण्याचा शोध सुरू झाला आणि मग फायनली वी वर एबल टू फाइंड सबस्टॅन्शियल एव्हिडन्स अँड द ॲनिमल वॉज रिलीज्ड. So on the 8th of November 2024, we got a call from the Pune Forest Department where there had been reported a civet or a mongoose that had fallen down an open well. And generally they send us a video right after it so we can assess what equipment we need to take with us. When we saw the video, we realized that it was not a civet or a mongoose, it was actually an otter. There were some of us who were like, what kind of otter is it, and you know, whether it was a smooth coated, and nobody thought that it could be a Eurasian otter. Either way, it had to be brought out of the well. The animal was so spooked out that it just refused to come into the trap cage. It was extremely stressed hearing the humans around. Our teams as well as the forest department had to sit there in absolute silence for 6 hours till the otter actually came in for the bait, immediately transported to the Baudhan TDC in Pune. We'd already prepared an enclosure for it, which had a pond, you know, hiding spaces for it, so it had all the necessary enrichment that we could think of and put together in a couple of hours. So we immediately released it into the enclosure, thinking that, you know, let it de-stress for the night and that we'd observe it more the next day. The veterinarian did check it and they didn't find any major injuries on it, and we very quietly observed it for the next 48 hours. But after observing it for 48 hours, we were absolutely sure that this is a wild specimen because number one, it was extremely stressed in the presence of humans. Number two, it was only eating at night. So even if you gave it food in the day, it would not eat.
only when it would come out at night and be in its active period. And all its activity you could observe only at night, which is what Eurasian otters do. And in the meantime, the Down and Baramati teams had already started, looking for otter signs in the area. They started talking to people, gathering local information, whether anyone had spotted otters. In a day or two, we put together, a search team, which involved almost 10 to 14 people, and we consulted other experts on it. The International Otter Survivor Fund, WCT, they gave us a lot of good advice about how to go about looking for otter signs, tracks, spraying. So we put the team together, and as they started searching, it took about a 7 to 8 day solid search. Team also included an otter specialist who has been working on otters for a while now. And So फक्त या प्रोजेक्ट साठी मी आस्क की आम्हाला मदत करशील का? कारण ऑटर शोधायचे कसे? From to track all the possible sites, the rivers, and all the water bodies, starting from the well that it was rescued from. And soon, as we, as the days progressed, we kept finding more and more otter spraying signs, and eventually we found fresh track marks. And these were in areas which were completely isolated, where there was no human habitation. हे सगळे भीमा नदीत आयलंड्स होते मध्ये मध्ये जिथे ऍक्सेसिबल नाहीये आणि तिथे हे सायन्स सापडले. Donors for helping us get the equipment that we needed to do this search as fast as possible. There have been no records, no sightings of Eurasian otters in Pune region. So this one is a first, and we're really happy that we managed to safely rescue him, made sure that he stayed safe and as stress-free as possible while he was with us, and that we managed to release him as well in a suitable habitat. So I think that this is an incredible first for us, and while we were all out of our depth handling a completely new species about which there's such little information formed, especially in this area, this is one that we will all remember. सो आय मीन असं भरपूरदा करावं लागतं. आता क्विकली काही 1-2-3 किस्से, कारण रेस्क्यू तर ठीक आहे, रेस्क्यू झाले, सगळे रेस्क्यू करतो. रेस्क्यू नंतर काय होतं या प्राण्यांचं? भरपूरदा जे जखमी असतात, जे क्रिटिकली त्यांना इजा झालेली असते, सो त्यातल्या काही 1-2 स्टोरीज फक्त शेअर करतो. जो फर्स्ट पायथन कॉमनली येतात आमच्या सेंटरला जाळ्यात अडकलेले वगैरे, सो इट्स नॉट समथिंग न्यू. पण हा जो पायथन होता ना, हा जेव्हा रिपोर्ट झाला तेव्हा त्याच्या शरीरातनं 2 ठिकाणाहून तार बाहेर आलेली, आणि जेव्हा एक्सरे काढला गेला तेव्हा जाणवलं की एक 2.5-3 फुटाची चेनलिंगची फेन्स ती कंप्लीट अशी ट्विस्ट होऊन आतनं, मे बी ती सरळ असेल, त्याने बाजूने काहीतरी खाल्लं असेल आणि ते त्याने गिळलं आणि त्याने विळखा घातला तेव्हा ती आत ट्विस्ट झाली आणि ती 2 ठिकाणाहून बाहेर आलेली. Miraculously all the internal organs were right, but just because the surgery needed to be performed immediately, the veterinarian that performed the surgery actually anniversary होती त्याची, तो जेवायला गेला होता, त्याला फोन केला की नाही आत्ताच्या आत्ता यायला पाहिजे, आणि तो आला आणि रात्री अशीच 1:30-2 ला वगैरे ती सर्जरी केली आणि 7 दिवसामध्ये तो पायथन रिलीज झाला. आणि वी डिडंट एक्सपेक्ट इट, पण प्राणी आपल्याला नेहमी सरप्राईज करतात. तुम्ही त्यांना थोडंसं मदत करा and they will bounce back like it's nobody's business. So this one's for that python. एक्झॅक्टली कुठे आहे ते बघण्यासाठी एक्सरे काढणं गरजेचं होतं.
आणि कमीत कमी इंटरव्हेन्शन ती काढायची होती. तो अख्खा उघडला असता तर त्याला सुचरला परत तेवढा जास्त वेळ भरायला, तेवढं ऊन भरायला. त्यामुळे 2 ओपनिंग्स मधनच ती तार काढली. लकीली त्या 2 ओपनिंग पटकन परत सुचर करता आल्या. So yeah, I mean, quick intervention is sometimes that is needed. Next, roughly about 97% of white-rumped vultures. White-rumped vulture हा 1980 च्या दशकामध्ये जगातला सगळ्यात पॉप्युलस रॅप्टर म्हणून ओळखला जायचा. म्हणजे भक्षक पक्ष्यांमधली सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेली स्पीशीज. आणि त्याच्यानंतर we've lost 97% of them, like many other vulture species. So in these animals cases, every individual matters. अशी परिस्थिती आहे आता. सो त्यामुळे हे वल्चर ज्यावेळेला सापडलं, फ्रॅक्चर्ड पाय होता, फर्स्ट फ्लाईट असेल कदाचित. हे फर्स्ट फ्लाईट येतात तेव्हा थोडे डिसओरिएंटेड असतात. सो त्यावेळेला कुठेतरी ते आय थिंक क्रॅश झालं होतं आणि त्याच्यानंतर पडलं आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे सेंडिंग इट बॅक वॉज अ चॅलेंज. 2-2.5 महिने राहिलं ते आमच्याकडे. सुरुवातीचा महिनाभर वॉज जस्ट द मेडिकल केअर अँड देन इट वॉज द रिहॅब. सो त्याची एक स्टोरी आहे. जवळजवळ 2-2.25 महिन्यानंतर त्याला वरच्या फांदीवर बसलेलं बघितलं. 30-40 फूट एन्क्लोजर, which made sense that ते उडून वर गेले, which means it can fly to that height. And then त्याचा रिलीज प्लॅन झाला. Vulture releases are always releases that take the most amount of time. कारण vultures लगेच उडतच नाही. ते पहिले येऊन थांबतात, बसतात, मग असे पंख पसरून जणू ते हवा आत घेतात पंखात असं करतात आणि मग ते उडतात. सो त्यामुळे they always take a lot of time. Scientifically, it's got a lot to do with thermals. जेवढे गरम वारे वर यायला लागतात त्याच्यावरती ते उडतात. म्हणजे ते 45 मिनिटं सगळेच धाकधुकीत होते की आता उडणार का नाही. एवढं सगळं केलंय पण फायनली इट फ्ल्यू ऑफ. सॉरी, नेक्स्ट करायला आपण. नमस्कार. दिनांक 30 जून 2025 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील आरळी समुद्रकिनारी एक कासव जखमी अवस्थेत असल्याचे वन विभागाला कळाले. त्या अनुषंगाने वन कर्मचारी यांनी कासव ताब्यात घेतले. सदर कासव हे रणजित ट्रीटमेंट सेंटर पुणे येथे पाठवणं गरजेचं असल्याने त्यांना कळविण्यात आले. परत फर्स्ट ऑफ इट्स काइंड. कधी आम्हाला, कारण समुद्र भागात आपण काम नाही करत तेवढं, अजून तिथपर्यंत
जाऊ कधीतरी, पण आतापर्यंत तेवढे गेलेलो नाही. सो त्यामुळे एक ग्रीन सी टर्टल रिपोर्ट झालं. रोटर जी असते बोटीची, त्याच्या आय थिंक रोटर मार्क्स होते शेल वरती, ती कुठेतरी घुसली असेल. आणि बट द प्रॉब्लेम वॉज नॉट दॅट. द प्रॉब्लेम वॉज की या प्राण्यांना डाईव्ह जर करता आलं नाही तर ते जगू शकत नाही. सो त्यामुळे दे हॅव टू बी एबल टू डाईव्ह इन, आणि या कासवाला डाईव्ह करता येत नव्हतं. सी टर्टल्स हॅव टू बी एबल टू डाईव्ह. ते रेस्ट पण पाण्याच्या खालीच करतात. सो त्यामुळे त्याच्या कुठेतरी एखादी एअरसॅक होती, कुठेतरी काहीतरी असं होतं जेणेकरून तो फ्लोट होत होता आणि ठराविक भाग शरीराचा असा वर राहायचा त्याचा. तो प्रयत्न करत होता डाईव्ह करायला, पण त्याला करता येत नव्हतं. 2-2.5 महिने गेले. इव्हेंच्युअली फायनली इट स्टार्टेड डायव्हिंग. आमच्याकडे असं एन्क्लोजरच नव्हतं जिथे आम्ही सी टर्टलला डाईव्ह करता येईल का हे करू शकू. सो त्यामुळे FRPचा एक टँक घेतला 40 फूट बाय 20 फुटाचा आणि 10 फूट खोलीचा, आणि तो टँक फक्त या कासवासाठी घेतला. कारण म्हणजे आता पुढे जर कासव आला तर त्याचा वापर होईल, पण असं भरपूरदा आम्हाला रिॲक्टिव्ह गोष्टी पण कराव्या लागतात. कारण त्या प्राण्याला जर खरं रिहॅबिलिटेशन द्यायचं असेल तर त्याला त्या ह्याच्यात करायला पाहिजे. बरं, इथपर्यंत ठीक आहे, टँक तर विकत आणता येतो. समुद्राचं पाणी कुठलं आणलंय? कारण गोड्या पाण्यात या कासवाला ठेवता येणार नाही 2-2.5 महिने. मग समुद्राचं पाणी कुठे मिळतं? मग सॉल्ट रीफ ऑनलाईन बघितलं मिळतं. सॉल्ट रीफचा रेट बघितल्यावर असं वाटलं की बापरे, ह्याच्यात तर म्हणजे 100 प्राणी ट्रीट होऊन जातील जर या एका कासवासाठी एवढा खर्च केला तर. मग सॉल्ट रीफचं कॉम्पोजिशन काय आहे बघितलं, आणि मग रॉ मटेरियल आणून 5-5 हजाराच्या 4 सिंटेक्सच्या टाक्या विकत घेतल्या आणि आम्ही पाणी बनवत होतो. आणि पाणी बनवून त्याला जेव्हा डाईव्ह करायला द्यायचं तेव्हा पाणी वाढवायचं आणि मग ट्रीटमेंटच्या वेळेला थोडं कमी करायचं, कारण तो दमायचा लगेच. त्याला कंटिन्युअस डीप वॉटर मध्ये ठेवता येत नव्हतं. पण दरवेळेला उचलून इकडून तिकडे नेणं इज ऑल्सो स्ट्रेसफुल फॉर दी अॅनिमल. सो मध्ये वॉटर लेवल कमी करायची, मग थोड्या वेळानंतर पाणी वाढवायचं की तो डाईव्ह करू शकतोय का ते चेक करायला. असं सगळं झालं. पण हे सगळं तर त्याच्या राहणीमानाचं झालं. ह्याच्यानंतर खाणार काय? कारण खातच नव्हता. रेप्टाईल्स जनरली डोंट ईट इन कॅप्टिव्हिटी, त्यातून हे तर खातच नव्हतं. सो काय खाणार. मग कुठलं तरी एक आयडिया कोणाला तरी सुचली की कटल फिश ट्राय करू. डीप सी मध्ये मिळणारा मासा आहे, पण कटल फिश मुंबईला मिळतो. सो त्यामुळे पहिल्यांदा तर एक कोणीतरी येत होता जात होता त्यांच्याकडनं मागवला आणि याने खाल्ला. आणि खाल्ला म्हटल्यावरती आता हेच पाहिजे, कारण तो आहे तोपर्यंत त्याला खाल्लं, कारण दुसरं काहीच खात नव्हता. मग एका बसवाल्याला पकडलं तिकडनं. आमची एक टीम मेंबर मुंबईला राहते, तिला सांगितलं की तू पॅक करायचा तिकडनं आणि बसमध्ये पाठवायचा आणि चांदणी चौकात उतरवून घ्यायचं. आणि असं करून कित्येक जवळ 2-3 आठवडे त्याच्या खाद्यावरती, कारण सुरुवातीचा 1-6 महिना तो खातच नव्हता. आणि मग त्याच्यानंतर फायनली विथ ऑल दिस ही वॉज एबल टू इव्हेंच्युअली पास दॅट आउट. जो काय ब्लॉकेज होता तो, आणि फायनली वॉज एबल टू डाईव्ह आणि मग त्याला रिलीज केलं होतं. सो त्याची ही स्टोरी आहे. ओमकार म्हणाला की वाईल्ड लाईफ रेस्क्यूज आम्ही करतो. येस, वी प्रायमरीली डू वाईल्ड लाईफ रेस्क्यूज, बट समटाइम्स हेल्प इज नीडेड इरेस्पेक्टिव्ह ऑफ स्पीशीज. ह्युमन्स ऑल्सो नीड हेल्प ॲट टाइम्स. Disaster situations मध्ये domestic animals also need help. So we try to help them out with whatever capacity that we can. माढा तालुक्यामध्ये सोलापूर जवळ पूर आला होता रिसेंटली, आणि जवळजवळ 2 का 3 गावं पुराखाली होती. तर त्यावेळेला आपल्या ज्या टीम्स आहेत, सो नाशिकला आपलं एक सेंटर आहे, पुण्याला आपलं एक सेंटर आहे, आणि आपल्या रिमोट स्पॉट्स आहेत दौंड, बारामती आणि रोह्याला. सो रिमोट स्पॉट्स म्हणजे काय, तर बेसिकली तिथेच राहणारे लोक आहेत ज्यांना ट्रेनिंग दिलं गेलं, इक्विपमेंट दिलं गेलं आणि एक ॲम्ब्युलन्स दिली गेली, सो दॅट दे आर एबल टू रिस्पॉन्ड टू केसेस अराउंड दोज एरियाज. फास्टर रिस्पॉन्स आणि फास्टर ट्रीटमेंट. सो बेसिकली त्या गोल्डन आवर मध्ये रिस्पॉन्ड करता येतं. सो त्यातली जी रोहा टीम आहे, दे डू अ लॉट ऑफ ह्युमन रेस्क्यूज एज वेल. आणि आमची टीम पण आता ट्रेन होतीये, पुण्याची टीम पण, कारण कुठे कोणाला गरज लागते, आम्हाला लागतं तेव्हा कधी कधी त्यांना बोलवून घेतो. सगळा शेतीचा भाग आहे जो पुराखाली होतो. दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग अँड एमिंग फॉर, की जेवढं जमेल तेवढं आणि जेवढं जमेल तेवढ्या प्राण्यांना, माणसांना मदत पुरवता येते तर ती पुरवावी. जेवढं शक्य आहे तेवढं करावं. जेवढ्या टेक्निक्स वापरता येतात, जेवढ्या इक्विपमेंट्स वापरता येतात तेवढ्या कराव्या. विथ अर्ली डिटेक्शन ऑफ डिसीजेस लाईक, आता रेबीज तर आपल्याला माहिती आहे, पण CDV नावाचा एक डिसीज आहे, केनाईन डिस्टेंपर व्हायरस, जो माणसाला होत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये. पण केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे पुण्याच्या आजूबाजूचे ऑलमोस्ट सगळे लांडगे संपले. आणि त्याचं कारण म्हणजे की CDV हा केनाईन फॅमिलीतनं स्प्रेड होतो जनरली, आणि डॉग्स कडनं त्यांना तो पसरला गेला आहे इन ओपन डम्पिंग ग्राउंड वगैरे. ह्युमन्स आर नॉट अफेक्टेड, विच इज वाय लॉट ऑफ पीपल डोंट नो अबाउट इट, बट ह्युमन्स कॅन बी ट्रान्समिटर्स. सो जर CDV झालेला प्राण्याला हाताळला आणि तुम्ही जाऊन दुसरा परत प्राणी हाताळला, तर यू कॅन ट्रान्समिट CDV टू दी अदर ॲनिमल. सो दॅट इज
पॉसिबल अँड वी कॅन बी कॅरियर्स ऑफ इट. सो असे सगळे जे डिसिजेस आहेत, भरपूरदा ट्रायको सारखे केसेस असतात, जे पक्षी भरपूरदा फोड आल्यासारखे दिसतात, ब्लिस्टर्स तोंडाला आलेले असतात, ते शहरी भागात दिसतात. सो सांगण्याचा उद्देश असाच की कुठल्याही प्राण्याला मदत करताना हातात ग्लव्स घाल्याशिवाय तो प्राणी हँडल करू नका, कितीही वाटलं काहीही झालं तरी सुद्धा, कारण समटाइम्स इट कुड बी डेट्रिमेंटल टू यू ॲज वेल ॲज दी ॲनिमल. सो दॅट इज टिपिकली द एंड गोल. आणि हे सगळं डेटा आहे म्हणून आम्ही करायचा प्रयत्न करतो, म्हणून आम्ही दाखवायचं शक्य आहे आम्हाला. सो वी बीन व्हेरी डिलिजंट विथ डेटा सिस्टम्स राईट फ्रॉम द गेट गो, कारण वी नो दॅट वी आर वर्किंग विथ प्रोटेक्टेड स्पीशीज. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लॉ मध्ये येणारे प्राणी आम्ही हँडल करतो. सो त्यामुळे इट्स इम्पॉर्टंट दॅट वी ऑल्सो हॅव ऑल द पेपर वर्क इन प्लेस अँड वी मेक शुअर दॅट वी आर डिलिजंट अँड फॉलो दॅट रेग्युलरली. आमच्या काही हेल्पलाईन्स आहेत, त्या फक्त शेअर करीन. दीज आर पुणे, नाशिक, दौंड, बारामती आणि रोहा. 12 महिने 24 तास, दिवाळी, होळी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डझंट मॅटर, बिकॉज ॲनिमल्स डोंट टेल यू दॅट इट्स अ पब्लिक हॉलिडे अँड फॉल इन वेल. सो त्यामुळे जेव्हा गरज पडते तेव्हा रिस्पॉन्ड करावं लागतं. पहिली जी हेल्पलाईन आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची हेल्पलाईन आहे, टोल फ्री 1926. आणि याच्या खालच्या हेल्पलाईन्स आहेत त्या आमच्या, सो व्हॉट एव्हर एरिया दॅट यू आर इन, जर कधी गरज लागली तर डेफिनेटली गिव्ह अस अ कॉल.